पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या मेरिट लिस्टचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती 27 एप्रिल हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख होती आणि ते तारीख या ठिकाणी गेलेले आहेत। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे असे विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे। तर याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर तिसऱ्या लिस्टचा जो कडाप या ठिकाणी किती जाणार आहे महाराष्ट्राचा कॅटेगरी वाइज मी तुम्हाला कडाप सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा कॅटेगरी वाइज कडाप या ठिकाणी किती जाणार आहे जसं अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन, धाराशिव डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव डिव्हिजन, मुंबई डिव्हिजन, नागपूर सिटी, नागपूर मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कडाप मी तुम्हाला सांगणार आहे कॅटेगरी वाइज एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी। तर सेफ झोन या ठिकाणी किती असणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून एक अंदाज लागणार आपल्याला। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे, 60% किती रेशो आहे, 70% किती रेशो आहे, 80% किती रेशो आहे, 90% किती रेशो आहे, 91% किती रेशो आहे, 92% किती रेशो आहे, 93% किती रेशो आहे, हा काय अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जेव्हापासून दुसरी मेरिट लिस्ट लागलेली आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारखेवर येणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। कारण की जे दुसरी लिस्ट लागली होती त्याची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती ते 27 एप्रिल हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख होती। तर त्यामध्ये जर पाहिलं दुसऱ्या लिस्टमध्ये 1700 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय, 1700 ते 1800च्या दरम्यान सिलेक्शन झालंय, पण त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा झालाय कारण की भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही। कारण की फॉर्म भरताना मुलं काय करते की ज्यांना 30%, 35% आहे, 40% आहे, 50% आहे असे विद्यार्थी काय करते की फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकते म्हणजे 93%, 94%, 95%, त्याचबरोबर 92% ते कायच्यासाठी की आपल्या लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी तेवढं त्यांना त्या ठिकाणी आनंद होतो की लिस्टमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी कशा प्रकारे येणार आहे, आपला रोल नंबर त्या ठिकाणी पाहण्यासाठी विद्यार्थी त्या ठिकाणी करते। आणि त्याचबरोबर जे कारण की आपण स्वतः या ठिकाणी फॉर्म भरू शकता आपल्या मोबाईलवरून, आपल्या स्वतःवरून जास्त सुद्धा पर्सेंटेज आपण टाकू शकता, पण ते विद्यार्थी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कारवाई त्यांच्यावर होऊ शकते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही तर त्यांना त्या ठिकाणी तिसरी लिस्ट लावायची आहे। कारण की 1750 ते 1800 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं पण एवढ्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाहीये, कमी मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो तिसरी पण लिस्ट येणार आहे, चौथी पण येणार आहे, पाचवी पण येणार आहे, सहावी पण येणार आहे, जसजशा लिस्टा लागणार आहे तसतशा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। पहिली लिस्ट जेव्हा लागली होती त्याचा कडाप हाय गेला होता, दुसरी जी लागली होती त्यापेक्षा थोडाफार कमी कडाप गेला होता। आता जी तिसरी लिस्ट लागणार आहे तर हे दुसऱ्या लिस्टपेक्षा कडाप कमी जाणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर हे जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना या ठिकाणी जवळपास या ठिकाणी जून महिन्यापर्यंत ही वॅकन्सी संपवायची आहे, त्यानंतर जून महिन्यामध्ये अजून त्यांना नवीन वॅकन्सी काढायची कारण की वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिसच्या जागा निघत असते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी लिस्ट आहे आता कधी येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट कधी येणार आहे वारंवार विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर तुम्हाला सांगून देतो आजची जी तारीख आहे हे 5 मे आहे, तर आज जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे। जर समजा आज नाही लागली तर मग 6 मेला या ठिकाणी लागणार आहे, 6 मेला जर नाही लागली तर 7 मेला लागणार आहे। तर ह्या 2-3 दिवसाच्या अंदर आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी लिस्ट आहे रात्री जे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे म्हणजे 5-6 वाजताच्या नंतर लागणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता या ठिकाणी कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर आता तिसऱ्या लिस्टचा कडाप किती जाणार आहे सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल 90-95 पर्यंत कडाप जाणार आहे, ओबीसी कॅटेगरीचे असाल 88 ते 93 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 85 ते 92 पर्यंत आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल
असाल तर 78 ते 85च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि PWBD कॅटेगरीचा जो कडाप हा 65 ते 80च्या दरम्यान पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89 ते 94च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 87 ते 94 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. EWS कॅटेगरीचे असाल तर 84 ते 93 पर्यंत आणि SC कॅटेगरीचे असाल 79 ते 88च्या आसपास आणि ST कॅटेगरीचे असाल तर 79 ते 86च्या दरम्यान पाहायला भेटणार आहे. आणि PWBD कॅटेगरीचे असाल तर 70% ते 80%च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन इथला असणार आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले तर या डिव्हिजनचा जो कडाप हा कमी या ठिकाणी जाणार आहे. कारण की इथलं जे कारण आहे या ठिकाणी जागा कमी होत्या. SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीच्या 1 2 4 6 8 10 अशा प्रकारे म्हणजे ओपनच्या दराशा होत्या म्हणजे 2 4 6 8 10च्या रेशोमध्ये. पण बाकी कॅटेगरी ज्या आहे SC ST OBC EWS PWD याच्या 1 1 2 2 अशा प्रकारे जागा होत्या. त्यामुळे मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरला नाही. आणि त्याचबरोबर इथले जे लिस्ट आहे ह्या कमी गेल्या आहे. पहिली लिस्ट कमी गेली आहे, दुसरी लिस्ट गेली आणि तिसरी पण कमी जाणार आहे. आणि या ठिकाणी मेन आणखीन एक कारण आहे कारण की मुंबईसारख्या ठिकाणी परवडत नाही त्या ठिकाणी. कारण की रूम भाड्यातच जेवणा खावण्यातच 15,000 रुपये आपले चालले जाते, महागाई जास्त राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिस्क घेतले नाही, या ठिकाणी फॉर्म भरला नाही. इथला जो कडाप आता जाणार आहे तर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90% पर्यंत कडाप जाणार आहे. OBC कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. EWS कॅटेगरीचे असाल 85 ते आपल्याला 90 पर्यंत पाहायला भेटणार आहे. SC कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80-85 पर्यंत कडाप. ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 85 पर्यंत. PWD कॅटेगरीचे असाल तर 60% पर्यंत होऊन जाणार आहे. एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे. तर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, त्याचबरोबर पंढरपूर डिव्हिजन आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे महसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89 ते 94 पर्यंत, OBC कॅटेगरीचे असाल तर 87-94 पर्यंत, EWS कॅटेगरीचे असाल तर 86 ते 92 पर्यंत, SC कॅटेगरीचे असाल 81 ते 87 पर्यंत, ST कॅटेगरीचे असाल 79 ते 86 पर्यंत, PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 65 ते 80च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. एवढं काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला ओपन कॅटेगरीचे असाल 90 ते 95 पर्यंत, OBC 88 ते 93 पर्यंत, EWS कॅटेगरीचे असाल तर 85 ते 92 पर्यंत, SC कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत, ST कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85 पर्यंत, PWD कॅटेगरीचे असाल तर 60% ते 70%च्या दरम्यान जाणार. एवढा काही सेफ झोन आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.